हॅलो मैत्रिणींनो. सो मी योगिनी, फाउंडर ऑफ धागा इंडिया. आज तुम्हाला बिझनेस रिलेटेड खूप छान अशी माहिती ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे. सो त्यासाठी हा व्हिडिओ स्किप करू नका आणि शेवटपर्यंत नक्की बघा. सो पुणे टू मुंबई जायचं होतं म्हणून आम्ही सकाळी 6 वाजताच निघालो. बाय रोड जाणार होतो. सो 3 ते 4 तास साधारण लागतातच. सो नंतर पेट्रोल भरलं आणि छान आम्ही एक्सप्रेस वेला लागलो. एक्सप्रेस वेला लागल्यानंतर म्हटलं चला थोड्या वेळानंतर आपण एक मॉर्निंगला छान ब्रेकफास्ट करूयात म्हणूनच फेवरेट स्पॉट आहे दत्त. तिथे थांबलो आणि तिथे साबुदाणा वडा खूप छान असतो तिथला. सो तुम्ही पण नक्की ट्राय करा. देन मुंबईचं ट्रॅफिक एन्जॉय करता करता आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो, जे की होतं इंडियामधलं बिगेस्ट नॅशनल गारमेंट फेअर, जे की गोरेगावला दरवर्षी 2दा भरत असतं, नेस्को या ठिकाणी. जिथे तुम्हाला मिळणार आहे मल्टिपल मॅन्युफॅक्चरर, ट्रेडर्स. जर तुम्हाला क्लोदिंगमध्ये बिझनेस स्टार्ट करायचा आहे किंवा तुम्हाला तुमचा बिझनेस एक्सपांड करायचा आहे तर तुम्ही ह्या एक्झिबिशनला नक्की व्हिजिट केलंच पाहिजे. आम्ही इथे खूप छान एक्सप्लोअर केले, नवीन अपकमिंग जे डिझाईन्स आहे ते बघितले आणि आत्ता तुम्हाला तेच आम्ही काही सिलेक्ट केलेत जे की तुम्हाला आपल्या धागाच्या पेजवरती नक्कीच बघायला मिळेल. सो हा एक्सपिरियन्स खरंच खूप छान आहे. प्रत्येकाने ह्या बिझनेसमध्ये जी पण व्यक्ती आहे त्याने नक्की ह्या इव्हेंटला व्हिजिट करा, जेणेकरून तुम्हाला तुमचा ब्रँड एक्सपांड करण्यासाठी नक्कीच मदत होणार आहे. सो पूर्ण इव्हेंट बघितल्यानंतर आम्ही पुण्याला यायला निघालो. पुण्याला येण्यासाठी आम्ही अटल सेतू मार्गे आलो आणि तो अनुभव अफलातून होता. मजा आली ड्राईव्ह करताना तिथे आणि येता येता आम्हाला छान मिसिंग लिंक पण लागलं, ते पण आम्ही एक्सपिरियन्स केलं. मस्त वाटलं एकदम. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की मला सांगा, शेअर करा आणि तुम्हाला काही क्वेश्चन्स असतील तर त्यासाठी तुम्ही मला DM करू शकता. नक्की मी सगळ्यांना रिप्लाय करेन. सो कसा वाटला व्लॉग सांगा आणि शेअर करा. बाय बाय.